नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत मॅडम भिकाजी कामा या नक्की काय आहेत, तसंच यांच्या संदर्भात सखोल माहिती अगदी थोडक्यात पाहूया. तर यामध्ये बघा, मॅडम भिकाजी कामा. मॅडम भिकाजी कामा या पारशी होत्या. पारशी जातीत त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे पती मुंबईमधील वीर भिकाजी रुस्तुम कामा हे एकदम विलासी आणि चैनी जीवन जगणारे होते आणि तसंच ब्रिटिश धार्जिणे सुद्धा होते. त्यांचे ते ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खाणेपिणे चालत असत. त्यांच्याकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांचं येणं जाणं या मॅडम भिकाजी कामा यांच्या घरी जायचं. परंतु या उलट त्यांच्या पतींव्यतिरिक्त मॅडम या ब्रिटिश विरोधी होत्या. त्या देशाभिमानी होत्या, स्वाभिमानी होत्या. त्यांना आपल्या पतीचं ब्रिटिशांची सलगी करणं, ब्रिटिश धार्जिणं, लाचारीचं जीवन मान्य नव्हतं. त्यांनी आपल्या पतीचं मन वळवण्याचा सुद्धा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु त्याबाबत त्यांना काही यश आलं नाही. शेवटी त्यांनी मग त्यांच्याबरोबर घटस्फोट घेतला आणि ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी चळवळीमध्ये स्वतःला झोकून देण्याचं काम त्यांना केलं. मॅडम भिकाजी कामा आणि त्यांची यांना 5 मुलं होती. मॅडम कामा यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःची 3 लाख रुपये संपत्ती मालमत्ता खर्च केली. त्यांनी भारतीय तरुणांना स्फूर्ती दिली आणि क्रांतिकारी कार्य करण्यासाठी भारतीय तरुणांना प्रोत्साहन दिलं. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इजिप्त, स्वित्झर्लंड या देशांमध्ये जाऊन क्रांतिकार्य केलं. आपलं संपूर्ण तारुण्य त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहिलं. ब्रिटिश विरोधी कार्यासाठी ज्या ज्या जहाजामधून त्या युरोपला गेल्या, त्या जहाजातील त्यांनी क्रांतिकारकांशी ओळख झाली. त्यातूनच त्या क्रांतिकारी कार्याकडे वळल्या. ज्या ज्या जहाजाने त्या ब्रिटिश किंवा युरोपला जायच्या, त्या जहाजामध्ये त्यांची क्रांतिकारकांशी ओळख व्हायची आणि त्या हळूहळू क्रांतिकार्याकडे वळल्या. ब्रिटिश सत्ता उलथून टाका असं व्यासपीठावरून सांगणारी ही पहिली महिला हिंदी क्रांतिकारक म्हणजे मॅडम कामा. त्यांनी सरळ सांगितलं की ब्रिटिश सत्ता उलथून टाका असं सांगणारी ही पहिली हिंदी महिला क्रांतिकारक मॅडम कामा. मॅडम कामा या अमेरिकेमध्ये त्यांच्या वक्तृत्वानं चांगलीच त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी रशियन क्रांतिकारक फिगर, फ्रान्सिस्को फिओर, फ्रेंच क्रांतिकारक जोन जिऑर यांच्याशी संधान बांधलं. ते सर्वजण त्यावेळेस अमेरिकेत होते. त्यांनी त्यांच्याकडून बॉम्ब निर्माण करण्याचं तंत्र अवगत करून घेतलं. ते गदर पक्षाला गोटामारू प्रकरणी त्यांनी उपलब्ध करून दिलं. तसंच त्यांनी बर्लिन इथून बॉम्ब तयार करण्याची कागदपत्र मिळवली व ती सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदी क्रांतिकारकांना देण्याचं काम या मॅडम कामा यांनी केलं. इजिप्तमधील ब्रुसेल्स येथे इजिप्शियन राष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेच्या अध्यक्षा या मॅडम कामा होत्या. इजिप्तमधील ब्रुसेल्स येथे भरलेल्या इजिप्शियन राष्ट्रीय परिषद त्याच्या अध्यक्षा मॅडम कामा होत्या आणि त्यावेळेस त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बॉम्ब आणि कारतुसांचा वापर करून ब्रिटिश सत्ता हाणून पाडण्याचा जनतेला चिथावणी दिली. त्यामुळे त्या सभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे ब्रिटिश बॅरिस्टर फरीद हे घाबरून भाषण चालू असताना निघून गेले, पण त्यांनी दुसऱ्या दिवशी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मॅडम कामा हे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष होते बॅरिस्टर फरीद. पण मॅडम कामांनी अध्यक्षीय भाषणामध्येच जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात बॉम्ब आणि कारतुसांचा वापर करून ब्रिटिश सत्ता हाणून पाडण्याचा संदेश दिला, त्यावेळेस जे उपाध्यक्ष होते बॅरिस्टर फरीद हे भाषण चालू असतानाच निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हा या मॅडम कामा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर नेभळट आणि अवसानघातकी, तुम्ही डरपोक आहात, नेभळट आहात, अवसानघातकी आहात म्हणून त्यांच्यावर टीका केली. ब्रिटिश सत्ता घालवण्यासाठी सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही अशाही त्या फरीद यांना त्यावेळेस ते म्हटले की जर ब्रिटिशांची सत्ता घालवायची असेल, ब्रिटिशांना इथून माघारी पाठवायचं असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही. आणि हेच फरीद पुढे इजिप्तचे गांधी झाले. कामा यांच्या भाषणाने इजिप्तचं सरकार घाबरलं. त्यांनी 24 तासांमध्येच कामा यांना इजिप्त सोडण्याचा आदेश दिला. इंग्रजी इजिप्तमधील जे वृत्तपत्र होते त्या वृत्तपत्रांनी मॅडम कामा यांचे भाषण स्फोटक दारूचं कोठार या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलं. जे अध्यक्षीय भाषण मॅडम कामा यांनी केलं त्या भाषणाचं
वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करताना त्याचा शीर्षक दिलं स्फोटक दारूचं कोठार इजिप्तमधील वृत्तपत्रांनी. इजिप्तमधून हद्दपार केल्यानंतर मॅडम कामा या जिनेव्हा येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी सशस्त्र क्रांतीच्या प्रसारासाठी इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमध्ये वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलं. इंग्रजी आणि फ्रेंच या दोन भाषेमध्ये वंदे मातरम हे वृत्तपत्र मॅडम कामा यांनी काढलं. या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ आणि संचालक होत्या मॅडम काम. या वृत्तपत्रामध्ये त्यांनी 1857 पासून ज्या हिंदी तरुणांनी कार्य केलंय त्या सगळ्यांचा इतिहास या वंदे मातरम या वृत्तपत्रामध्ये देण्याचं काम केलं. बॉम्ब आणि पिस्तूल वापरणाऱ्या हिंदी क्रांतिकारकांना देशवीर संबोधण्याची प्रथा सुद्धा मॅडम कामा यांनी सुरू केली, की जे बॉम्ब आणि पिस्तूल वापरायचे असे जे क्रांतिकारक होते त्यांना देशवीर ही पदवी किंवा हे संबोधायचं काम मॅडम कामा यांनी केलं. ब फडकेंचं म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांचं लंडनच्या कारागृहात कसे हाल करण्यात आले याचंही वर्णन त्यांनी वृत्तपत्रामध्ये दिले. फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ मारिया बोटीमधून जेव्हा 8 जुलै 1910 रोजी विनायक दामोदर सावरकरांनी समुद्रात उडी टाकून फ्रान्सचा किनारा घातला, पण फ्रेंच पोलिसांनी त्यावेळेस मार्सेलिसची उडी ही सावरकरांची प्रसिद्ध आहे. इंग्रजांच्या ताब्यात दिलं, त्यांना पकडलं, सावरकरांना आणि इंग्रजांच्या ताब्यात दिलं. तेव्हा वंदे मातरम मधून फ्रेंच प्रधानाने त्यागपत्र द्यावे, फ्रेंच तरुणांना चिथावणी देण्याचं काम सुद्धा त्यावेळेस मॅडम कामा यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विनायक दामोदर सावरकरांवरील अन्यायाच्या विरोधात मॅडम कामा यांनी फ्रेंच व रशियन कायदेपंडितांची भेट घेऊन हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यासाठी त्यांनी पाहण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्यांचा निकाल हा त्यांच्या विरोधात गेला. त्यावेळेस विनायक दामोदर सावरकरांवरील अन्यायाच्या विरोधात जर कोण लढला असेल तर या मॅडम कामा लढल्या. त्यांनी फ्रेंच आणि रशियन कायदेपंडितांची भेट घेऊन हेग या येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली विनायक दामोदर सावरकरांसाठी. त्यासाठी त्यांनी पाहण्यासारखा पैसा खर्च केला, पण निकाल मॅडम कामा यांच्या बाजूने किंवा सावरकरांच्या बाजूने लागला नाही. त्यावेळी त्यांनी वारमोवितेचे नीच चाळे या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध करून निकालाची निर्भत्सना केली. पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले, त्यामुळे ब्रिटिशांची मर्जी संपादन करण्यासाठी फ्रेंच सरकारनं वंदे मातरम या वृत्तपत्रावर बंदी घातली आणि प्रथमच मॅडम कामा यांना कैदेत टाकलं. युद्ध संपेपर्यंत त्यांना हद्दपार करण्यात आलं. हद्दपारीच्या विरोधामध्ये फ्रेंच वृत्तपत्रे, नागरिक व समाजवाद्यांनी चळवळ सुरू केली. 40,000 नागरिकांच्या सह्यांचा एक अर्ज फ्रेंच सरकारला देण्यात आला, पण सरकारनं त्यांची हद्दपारी काही रद्द केली नाही. मॅडम कामा या अभिनव भारत या संघटनेच्या सभासद विनायक दामोदर सावरकरांच्या क्रांतिकारी कार्यामध्ये सहकारी होत्या. विनायक दामोदर सावरकरांनी लंडनमध्ये केलेल्या प्रत्येक चळवळीत मॅडम कामा यांचा सहभाग होता. विनायक दामोदर सावरकरांना ते आर्थिक मदत सुद्धा करीत असत. बाबाराव सावरकरांच्या कुटुंबास त्या दरमहा 30 रुपये पाठवित असत. विनायक दामोदर सावरकर 1857च्या उठावाचा स्मृती दिन जो 1907 मध्ये इंग्लंडमध्ये साजरा केला, त्या कार्यक्रमात सुद्धा मॅडम कामा यांनी आर्थिक देणगी दिली. 1857च्या उठावाचा स्मृती दिन 1907 मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये विनायक दामोदर सावरकरांनी सुरू केला, त्या कार्यक्रमात देणगी देण्याचं काम हे मॅडम कामा यांनी केलं. 13 मार्च 1910 रोजी विनायक दामोदर सावरकरांना लंडन येथे अटक केली. त्यांना भारताकडे जहाजातून युरोपीय पोलीस घेऊन येत असताना मार्सेलिस बंदरातून त्यांना पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न सुद्धा मॅडम कामा यांनी केलेला दिसून येतो. ब्रिक्स्टनच्या कारागृहातून विनायक दामोदर सावरकरांऐवजी त्या ठिकाणी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना ठेवून सावरकरांना सोडून अमेरिका किंवा रशियात ठेवण्याची त्यांची योजना होती, परंतु या योजनेस विनायक दामोदर सावरकरांनीच नकार दिला. त्यांच्या बचावासाठी कामा यांनी फार पैसा खर्च केला. 18 ऑगस्ट 1907 मध्ये जेव्हा जर्मनीमध्ये स्टटगार्ट या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्रांचा एक समाजवादी मेळावा भरला आणि हीच आंतरराष्ट्रीय समाजवादी राष्ट्रांची परिषद होती. या परिषदेत मॅडम कामा व बॅरिस्टर सरदार सिंहजी राणा हे भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. या मेळाव्यामध्ये सर्व राष्ट्रांचे ध्वज फडकवण्यात आले, परंतु भारताला ध्वज नसल्यामुळे मॅडम कामा यांना दुःख झालं. त्यामुळे त्यांनी एका रात्रीमध्ये
रेशमी कपड्यावर तिरंगी ध्वज व त्यावर कमळ आणि तारे काढून भारताचा ध्वज तयार केला व दुसऱ्या दिवशी तो ध्वज सर्वप्रथम व्यासपीठावर फडकवला. हा पहा स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून त्यांनी वंदे मातरम चा जयघोष केला. या सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी या ध्वजाला मान्यता दिली. या समाजवादी परिषदेमध्ये मॅडम कामा आणि बॅरिस्टर सरदार सिंहजी राणा हे भारताचे प्रतिनिधीमधून हजर होते. मॅडम कामा ही भारताची बिजली इजिप्त, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली या राष्ट्रातही काढलेले आपल्याला दिसून येते. विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांना ज्यावेळेस अटक केली त्यामुळे अनुक्रमे लंडन आणि भारतातील क्रांतिकारी चळवळीची दुर्दशा झाली, कारण क्रांतिकारकांना नेता राहिला नाही. मॅडम कामा यांना सुद्धा फ्रान्सनं हद्दपार केलं. त्यांच्याकडे पैसा राहिला नाही. त्यांची उपासमार होऊ लागली. क्रांतिकार्यासाठी संसार उद्ध्वस्त झाला. त्यांची निराशा झाली. त्यांना हिवताप, डोकेदुखी, अतिसारांना बेजार केलं. ब्रिटिश सम्राटानं त्यांना भारतात जाण्यास परवानगी सुद्धा दिली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर फ्रान्सनं त्यांची हद्दपारी रद्द केली. त्यामुळे त्या पॅरिसमध्ये जाऊन पेन्शन भवनात राहिल्या. पण क्रांतिकारक पक्षाची झालेली वाताहत व सावरकरांचं दुर्दशेनं त्या भ्रमिष्ट झाल्या. बॅरिस्टर राणा, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, वीरेंद्र चट्टोपाध्याय, M.P.T. आचार्य यांनी त्यांना आधार दिला. पण त्या फारच निराश झाल्या. शेवटच्या काळात त्यांना आत्महत्येचा विचार सुद्धा त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तसंच त्यांना पक्षाघाताचा विकारही जडला. अशा अवस्थेत सुद्धा त्या जीवन कंठतात हे विनायक दामोदर सावरकरांचे लहान बंधू डॉक्टर नारायण सावरकरांना कळाले. तेव्हा त्यांनी भारतात चळवळ करून मॅडम कामा यांना भारतात येण्यास सरकारकडून परवानगी मिळवली. डॉक्टर नारायण सावरकर व लाला हरदयाळ यांच्या प्रयत्नांमुळेच मॅडम कामा या भारतात येऊ शकल्या. अशा प्रकारे देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्राणपणाने झुंज देणाऱ्या गुलाबाच्या उमलत्या फुलाप्रमाणे टवटवीत चेहऱ्याने परदेशी गेलेल्या मॅडम कामा या विकलावस्थेत विशाल क्रांती संसार उद्ध्वस्त झाल्याचं पाहून भग्न हृदयानं भ्रमिष्ट अवस्थेत आपल्या गौरवर्णीय शरीरयष्टीचा कोमेजलेल्या पारिजातकाच्या फुलाप्रमाणे चोळामोळा झालेल्या अवस्थेत मृत्यू जबड्यात उडीत असताना मायभूमीत आल्या. मुंबई बंदरामध्ये पाय ठेवताच त्यांची शुद्ध गेली आणि त्यातच त्यांचा 19 ऑगस्ट 1936 रोजी पारशी रुग्णालयात मृत्यू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशी ही स्वातंत्र्य संग्रामातली रणरागिणी हे इथं कार्य आहे. धन्यवाद.